संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये आज बीड बंदची हाक देण्यात आली होती आणि वाल्मिक कराड हे यामध्ये मुख्य सूत्रधार असल्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। राजीनामा दिल्यानंतर काय या समर्थकांच्या काय प्रतिक्रिया पहिल्यांदा आपण समजून घेऊ। काय सांगाल, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, काय प्रतिक्रिया असेल? हे तर खरं म्हणजे 2.5 महिन्यापूर्वीच व्हायला पाहिजे होतं, कारण की ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या झाली होती त्याच वेळेस या पद्धतीने लघुशंका तोंडावरती केली किंवा या पद्धतीने क्रूरतेने असे फोटो बाहेर व्हायरल झाले होते। परंतु सरकारने काहीतरी एक बघत होते की लोकांचा आक्रोश वगैरे, ज्यावेळेस लोकांचा आक्रोश बघितला आणि काल परवा जे फोटो बाहेर पडले तर लोकांचा इतका आक्रोश होता की लोक इतकं दुःख की ते हत्या करणारे तर म्हणजे माणसं नाहीतच, इतक्या क्रूरतेने हत्या केली होती। आणि खरं म्हणजे त्यांना कुठंतरी सत्तेचा माज, सत्तेची मस्ती आणि कुठल्या तरी राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढी डेअरिंग होत नाही। सर्वसामान्य व्यक्ती इतक्या क्रूरतेने हत्या करू शकत नाही। सत्तेचा माज, सत्तेची मस्ती आणि राजकीय वरदहस्त या कारणामुळे यांची एवढी डेअरिंग झाली। त्यामुळे यांनी राजीनामा दिला, पहिली प्रतिक्रिया काय असेल आणि ज्या पद्धतीने आंदोलन होतोय या अगोदर मोर्चे देखील निघाले आणि कालचे फोटो आल्यानंतर अत्यंत संताप व्यक्त केला। राजीनामा दिलाय ही गोष्ट तर मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा द्यायला लावला आहे, याचं स्वागत आम्ही करतो मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं। परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल। हा फार पूर्वी नैतिकतेनं त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता, कारण त्यांच्या जवळचे लोक त्यात अडकलेत, त्यांच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे, त्यांचं काम पाहणारा एक माणूस आहे। हे सगळे असताना त्यांनी घटना घडल्यानंतर जेव्हा हे त्यांच्या जवळच्या लोकांची नावं समोर आल्यानंतर राजीनामा होणं गरजेचं होतं, परंतु दुर्दैवानं ते झालं नाही। नैतिकतेनं होणं गरजेचं होतं। आम्ही कुणीही राजीनामा मागितला नव्हता, मनोजदादांनी किंवा आम्ही मागितला नव्हता, परंतु नैतिकता या महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे, परंपरा आहे। त्यामुळं त्या परंपरेचा, इतिहासाची जाण ठेवून तो राजीनामा त्यावेळेस होणं गरजेचं होतं। परंतु ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना अधिवेशनाच्या काळात राजीनामा घेतला आहे। परंतु राजीनाम्यापेक्षा आम्हाला संतोषभाई याला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे, त्या कुटुंबाला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे। ज्या पद्धतीनं त्यांची हत्या केली हे अत्यंत दुर्दैवी, शब्दातून व्यक्त करण्यापलीकडचं इतकं घाणेरडं कृत्य या लोकांनी केलं। पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या काळजाला पीळ पडतो। मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये, पण चार्जशीट दाखल झाल्यानंतर राजीनामा दिला गेला। नाही, राजीनामा अगोदरच द्यायला पाहिजे होता, परंतु हे राजीनामा याच्यामुळं दिला नाही की हे फक्त 8च आरोपी नाही आहेत, याच्यामध्ये सिस्टीममधले काही आरोपी आहेत। शासनाचे पोलीस अधिकारी असतील किंवा अजून इतर कोणी लोक असतील, यांना समर्थन देणारे भरपूर लोक आहेत, यांचं चार्जशीटमध्ये नाव आलेलं नाही। VIP ट्रीटमेंट दिली गेली, VIP ट्रीटमेंटही आहे आणि ही प्रशासनामधली यंत्रणा आहे, ही पूर्ण आरोपीला याच्या अगोदरही सहकार्य करत होती आणि आताही सहकार्य करत होती। ह्यांच्या सहकार्यामुळंच यांची इतकी हिंमत वाढली। फक्त एकटे धनंजय मुंडे दोषी नाही आहेत, ते तर आहेतच, परंतु त्यांनी इथं प्रशासनामध्ये पोहोचलेले जे लोक आहेत हे पण याला दोषी आहेत। त्यांचे मग पोलीसमधले लोक असतील किंवा खाली प्रशासनामधले दुसरे लोक असतील, अधिकारी असतील, हे सर्व दोषी आहेत। धनंजय देशमुख यांनी हा प्रशासनाने घेतलेला बळी आहे असं देखील म्हटलं होतं। मात्र आता राजीनामा झाला आहे, कसं पाहता या? हा राजीनामा खूप उशिरा सुचलेला सहानपणे माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की जे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार, त्यांनी पालकमंत्रीपदाचा बीडचा राजीनामा द्यावा, कारण बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2-2.5 वर्षापासून वारंवार आक्रोश करतायत। इथल्या मंत्र्याच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करत नाही हे वारंवार सिद्ध होतं आहे, कारण की ॲट्रॉसिटी असेल, खंडणी असेल, खून असेल, या तिन्ही FIRमध्ये केस नसलेला जो मुख्य सूत्रधार आहे, जेव्हा मान्य जरांगे पाटीलला आंदोलन करतात आणि तेव्हा CID चौकशी सुरू होते आणि त्या CID चौकशीमध्ये ज्या तिन्ही FIRमध्ये नाव असलेलं वाल्मिक अण्णा कराड हे मुख्य सूत्रधार निर्माण होतात। आणि माझं असं म्हणणं की बीड जिल्ह्याच्या एक मंत्री जसं म्हटल्या होत्या की वाल्मिक अण्णाचं पाणीही एका मंत्र्याचं वाल्मिक अण्णाशी पाणी हालत नाही। माझं स्पष्ट म्हणणं आहे की वाल्मिक अण्णा जी खंडणी गोळा करत होते, नेमकी खंडणी कोणासाठी गोळा करत होते त्याची चौकशी व्हायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे 8 जे आहेत त्यांना तर फाशी शिक्षा व्हायलाच पाहिजे, मात्र यांच्या पाठराखण करणारे, पाठपुरावा करणारे आणि गेल्या स्पष्ट माझी पहिली भूमिका आहे की अजितदादांनी बीडच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, कारण की त्यांना बीडच्या पालकमंत्री म्हणजे पालकांची किंवा लोकांची कदर नाही आहे, कारण त्यांनी पाठीमागेच यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। मात्र आता दुर्लक्ष पाठीशी घालत होतं काय? नक्कीच कुणीतरी आरोपीला पाठीशी घालत होता असं वातावरण तयार झालं होतं, राजकीय दबाव होता। कितीही नाही म्हणलं तरी मंत्रिपदाचा, सत्तेचा दबाव असतोच आणि त्याच्यामुळे ह्या आरोपींना थोडं पकडायला किंवा FIR करायला न्याय मिळाला आता बऱ्यापैकी होईल असं वाटतं। नाही, अजून तर न्याय मिळाला नाही, परंतु न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढं पडलं आहे असं म्हणता येईल। परंतु ज्यावेळेस या आरोपींना फाशी होईल, या सगळ्या आरोपींना ज्यांनी हे दुष्कृत्य केलं आहे, अत्यंत अमानवीय घटना केली, अत्यंत दुर्दैवीपणे आपल्या संतोषदादांचा खून केला आहे, त्याच्यासाठी मनोजदादांनी मागणी केली की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि जोपर्यंत ती फाशी होत नाही
तोपर्यंत संतोषभाई याला न्याय मिळणार नाही असं आमचं म्हणणं आहे. आपण पाहतोय जोपर्यंत या आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही. मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मात्र हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, तो अगोदरच द्यायला पाहिजे होता अशी देखील प्रतिक्रिया बीडमधील नागरिकांनी दिली. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.